निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आल्या, मात्र ठाण्यात युतीचा फॉर्म्युला ठरेना झालाय। जागा वाटपावरून दोन्ही पक्षात रस्सीखेच सुरू आहे। शुक्रवारी शिंदेंच्या निवासस्थानची बैठक ही निष्फळ ठरल्याची माहिती आहे। भाजपचा शिंदे गटाला अल्टिमेटम आहे। जागा वाटपाचा तिढा कधी सुटणार याकडे आता ठाणेकरांचेही लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे जागा वाटपावरून दोन्ही पक्षात सध्या रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। जागा वाटपावरून दोन्ही पक्षात रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहे, मात्र अजूनही महायुतीचं जागा वाटप ठाण्यातलं हे अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये। त्यामुळे एकंदरीतच शुक्रवारी जी शिंदेंच्या निवासस्थानी बैठक झाली होती, ही बैठकही निष्फळ ठरल्याचं पाहायला मिळतंय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांच्याकडून। कुणाल, आपण पाहतोय ठाण्यातलं महायुतीचं चित्र, जागा वाटप अजूनही ठरत नाहीये, काय नेमकं कारण? अंकिता, एकंदरीत पाहायचं झालं तर 19 तारखेला स्थानिक जे नेते आहेत म्हणजे निरंजन डावखरे असतील, नरेश म्हस्के असतील यांच्यामध्ये बैठक झाली होती। मात्र त्यानंतर अद्याप कोणतीही बैठक ही स्थानिक नेत्यांमध्ये झालेली नाहीये। जे काही बैठकीचं सत्र सुरू आहे ते वरिष्ठ नेत्यांमध्ये म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, मुख्यमंत्री असतील, त्याचप्रमाणे रवींद्र चव्हाण असतील यांच्यामध्ये बैठकीचं सत्र सुरू आहे। त्यानंतर रवींद्र चव्हाणांसोबत निरंजन डावखरे आणि संजय केळकर यांनी देखील बैठक केलेली आहे। मात्र आता जागा वाटप निश्चित होत नाहीये। 2 ते 3 दिवसांवरतीच उमेदवारांची अर्ज भरण्याची शेवटची तारीख जवळ आलेली आहे। तर आता जागा वाटपाचं सूत्र जय महाराष्ट्राला मिळालेल्या माहितीनुसार 87 ते 92 जागा ह्या शिवसेनेला मिळू शकतात, 35 ते 40 जागा या भाजपला मिळू शकतात। कारण ठाण्यामध्ये शिवसेना हा मोठा भाऊ आहे, त्यामुळे 87 ते 92 जागा ह्या शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे। या जागा वाटपावर शिक्कामोर्तब लवकरच होऊ शकतो आणि वरिष्ठ नेत्यांच्या निर्देशानुसार सर्व उमेदवारांना उमेदवारी जी आहे ती जाहीर होऊ शकते। त्यामुळे येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये, कारण मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे, तर 1 ते 2 दिवसामध्ये ही जी फॉर्म्युला आहे याच्यावरती शिक्कामोर्तब होईल आणि त्यानंतर उमेदवारी देण्यास सुरुवात होईल। डॅमेज कंट्रोल करण्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या 1 दिवस आधी किंवा 2 दिवस आधी ही उमेदवारी जी आहे ती जाहीर करण्याची शक्यता आहे। कारण जर नाराज झाले तर दुसऱ्या पक्षात जाऊन निवडणूक लढवण्याची शक्यता आहे आणि ही डॅमेज कंट्रोल करण्यासाठी ही स्ट्रॅटेजी जी आहे ती भाजप आणि शिवसेनेने आखलेली पाहायला मिळते। धन्यवाद कुणाल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।